तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख मनात तेथे धाव घे मनात तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा तुम्ही घ्या रे डोळे सुख समचरण सरोजं नीलं मदागुं जगन्नपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला गन्धनं कैजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगागुरुप्रथमं मना दुसरी चरणासंदाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी दयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाजे गोड नाम विठोबाचे तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख मावली महावैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता उच्चारित केलेल्या अभंगामधून आपल्याच इंद्रियांना आणि मनाला दिशा दाखवतायत त्यांना विषयातून काढतायत आणि देवाकडे लावतायत अर्थात मनाला आणि इंद्रियांना उपदेश करणारा तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग सेवेकरिता विठाला चिंतन रूपी सेवेला आरंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे. मोजे घाटंदी गावामध्ये चालू असणारा हा आपला अखंड हरिनाम उत्सव किम निमित्तानं आहे याची सर्वांनाच कल्पना आहे. नाथषष्ठीच्या निमित्ताने तुकोबारायांचा वैकुंठगमन सोहळा नुकताच पार पडलेला आहे. नाथ महाराजांच्या षष्ठीच्या निमित्ताने चालू असणारा हा उत्सव ज्यांच्या कृपा आशीर्वादानं चालू आहे. वैकुंठवासी गुरुवर्य रामकिशन भाऊ येडशीकर तसेच भगवान भाऊ येडशीकर सोपान काका दादाजी येडशीकर यांच्या कृपा आशीर्वादाने फडावरील सर्व वारकरी मंडळी भाविक मंडळींच्या उपस्थितीमध्ये गुणीजन गायन वादनाचार्य सर्व महाराज मंडळी यांच्या उपस्थितीत चालू असणारा हा उत्सव आपल्यासमोर आजच्या सेवेकरिता उच्चारित केलेला अभंग तुकोबारायांचा आहे. हा अभंग आपण नेहमी ऐकतो, नेहमी म्हणतो, पण विचार करीत नाही. विठाला विठाला अर्थात संत वाङ्मयाची उपासना केल्याशिवाय संत वाङ्मयाच्या अभंगाचं गांभीर्य आपल्याला कळणार. सेवा तर करावीच लागेल. येत सेवा हा दारवंटा म्हणायचंच आहे, अगोदर म्हणावंच लागेल. म्हणल्याशिवाय त्याचा अर्थ कळणार नाही. पण कळावा अशा उद्देशाने म्हणलं तर कळेल. कळालं तुम्हाला? आपल्याला या अभंगाचा अर्थ कळावा
तुकोबारायांना काय म्हणायचं आहे हे कळावं अशा उद्देशानं केलं तर अभंगाचा अर्थ कळेल. तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्या इंद्रियांना उपदेश करतायत, आपल्या मनाला उपदेश करतायत. ऐका, तुकोबारायांच्या गाथेचं जर आपण सूक्ष्मपणानं निरीक्षण केलं तर आपल्याला गाथेमध्ये असं दिसतंय. बरेच प्रकरण आहेत तुकोबारायांच्या गाथेमध्ये. विचार आपण केला तर नाटाचे अभंग आहेत, भूपाळ्याचे अभंग वेगळे आहेत, मागणीपर अभंग वेगळे आहेत, बरेच मागणीपर आहेत, उपदेशपर. त्यापैकी सगळ्यात महत्वाचं प्रकरण म्हणजे उपदेशपर. आणि उपदेशामध्ये सुद्धा बरेच प्रकार पडतात. सर्वच उपदेश सर्वांकरिता नसतो. विठाला काही वेळेला तुकोबाराय जनाला सांगतायत, काही वेळेला तुकोबाराय मनाला सांगतात आणि काही वेळेला तुकोबाराय जनासहित मनाला सांगतात. काही वेळेला ऐक रे जना तुझ्या सहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. इथं उपदेश केलाय कुणाला? ऐक रे जना. इथं उपदेश केलेला आहे जनाला. काही अभंगात तुकोबाराय मनाला बोलतात, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना